हाय, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या धन्वी देसाई चॅनलमध्ये। आम्ही चाललो होतो गावाला कुठं म्हणजे मामाच्या गावाला चाललो होतो। तुम्ही बघू शकता इथं मी, मम्मी, काकू, भैया वगैरे चाललो होतो। आणि इथं बघू शकते त्या गावामध्ये घराच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली होती। इतकं छान वाटत होतं बघायला। सो तुम्ही पण बघू शकता इथं किती छान। असं कुठं तुम्ही बघितलेत का मला कमेंट करून सांगा। आणि ही मूर्ती तुम्ही ह्या घरावर बघितलेत का, तिथले कोणी असलं तर मला कमेंट करून सांगा नक्कीच। सो त्यानंतर आम्ही इथं गावच्या जवळच आलेलो, घरी पोहोचलो। इथं माझ्या मॅडमचं खेळणं चालू होतं, बघू शकते। आम्ही सगळे इथं गप्पा मारत बसलो, पण तिला काही व्हिडिओ करून द्यायचंच नव्हतं, फक्त फोन घ्यायचं होतं माझं। सो त्यानंतर डाळे खाण्यासाठी आम्ही शेतामध्ये इथं पेरलेलं होतं शिगळा हे। सो तुम्ही बघू शकता इथं ते पण छान आलेलं होतं। त्यानंतर इथं गहू सुद्धा होतं, बघू शकते किती छान। मन प्रसन्न वाटतं शेतात गेलं की, असं वाटतं की घरी येऊच नाही। सो त्यानंतर ह्या दिवसात पण इथं तुरीचे शेंगा होते माझ्या लेकीसाठी। असं थोडं काहीशी तुरीचे शेंगा घेतलं, बघा तिचं रिॲक्शन कसं होतं। खात होती ती, तिच्या आजीसोबत फिरत मस्त खात होती। सो इथं तुम्ही बघू शकता मी थोडीशी क्लिप ॲड केलेली आहे माझ्यासोबतची शेतामधली। सो खूप म्हणजे खूपच एन्जॉय केलो आम्ही त्या दिवशी। माझी लेक तर खूप एन्जॉय केली, कारण की तिला असं वातावरण पहिल्यांदाच बघायला भेटलं होतं की शेतामध्ये तिला खुला सोडलेलं होतं। तिनं खूप एन्जॉय केली। त्यानंतर आम्ही इथं मस्त असं बसून गप्पा मारत खूप सारे डाळे खाल्लो। ताजे डाळे खूप छान लागतात खायला। सो तुम्ही पण असं एन्जॉय करताय का शेतामध्ये जाऊन? त्यानंतर इथं माझ्या लेकीसाठी तुरीचे शेंगा घ्यायचं काम चालू होतं। कोणाचे का असणार, पण लेकीसाठी काय पण घेऊन यायचं असं आमचं काहीतरी असते। सो तेच म्हणून इथं थोडेसे शेंगा घेत होते। बघा किती छान दिसतंय। त्यानंतर इथं चारा करायला ते सगळेजण, म्हणून मी पण थोडंसं हेल्प केले, थोडंसं चारा करू लागले त्यांना। तुम्ही बघू शकता, पण मला काही येत नव्हतं ते काढायला। तिकडे मामी पण चारा करत होते। सो आम्ही पण त्यांना हेल्प म्हणून थोडंसं करू लागलो, पण आमच्याने काही होत नव्हतं ते। त्यानंतर झालं आमचं मजेचं काम चालू, म्हणजे काय, शेळ्या धरणं। माझ्या लेकीला शेळ्या इतका आवडतात ना, खूप म्हणजे खूप आवडतात। तुम्ही पुढे मी क्लिप ॲड केलेलीच आहे की किती छान खेळते बघा ते शेळ्यासोबत। त्यांच्या मागं पाठी लागत होती, पण ते काही सापडत नव्हते आम्हाला। बघा इथं किती छान पळायला लागली ती शेळ्याच्या मागे, पण ते शेळ्या काही सापडत नव्हते आम्हाला। किती प्रयत्न केलं पण शेळ्या काही सापडलेच नाही। शेवटी ते आमच्यापासून लांबच पळून जात होते। सो असं आम्ही खूप सारे एन्जॉय केलो। तुम्हाला ही माझा व्हिडिओ आवडलास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसं वाटलं म्हणून। बाय, भेटू पुढच्या अजून एका छानशा नवीनशा व्हिडिओमध्ये। बाय। इकडे धन्वी, इथे पुढे ए धन्वी, तिकडे नको, इकडे सोड तिला, पळते तिला। इकडे मागे धर ह्याला
धर ह्याला धर मोठ्याला धर 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 ते शेततळा बांधून इथं बरं झालं इथं ऊस नाही आणि चालतो ऊस होतं इथं म्हणजे आपण टमाटे कसं पाव किलो